तुमच्या स्वप्नातील घर सजवूया माऊली ग्लास अँड डेकोरच्या मदतीनं। माफक दरात आम्ही पुरवतो दर्जेदार सेवा। सर्व प्रकारचे ऍसिड इंचिंग, कलर इंचिंग, टफन ग्लास, ग्लास स्टील रेलिंग, ग्लास वुडन रेलिंग, फॅन्सी LED आरसे ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। एक वेळ अवश्य भेट द्या। ऑफिस पत्ता व संपर्क माऊली ग्लास अँड डेकोर, सांगली रोड, शेतकरी मार्केट समोर, तासगाव। भडकेवाडी खानापूर येथील निरंकारी भक्तांचा प्रामाणिकपणा। रस्त्यावर सापडलेलं पैशाचं पाकिट जसेच्या तसं केलं परत। खानापूर तालुक्यातील भडकेवाडी येथील निरंकारी भक्त संजय शेंडगे हे भडकेवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच आहेत आणि ते काही कामानिमित्त खानापूर येथे निघाले होते। रस्त्यावरून जात असताना रस्त्याच्या बाजूला एका पैशाने भरलेलं पाकिट सापडलं। त्यामध्ये जवळपास 9,000 इतकी रक्कम आणि आधार कार्ड, लायसन, ATM कार्ड इत्यादी महत्त्वाची कागदपत्र होती। त्यांनी पाकिट मधून मिळालेल्या लायसनद्वारे सदर व्यक्तीचा शोध घेऊन त्याचा मोबाईल नंबर मिळवला। इकडे पाकिट हरवलेला व्यक्ती हताश होऊन बसला होता। त्याचे घरचेही चिंताग्रस्त झाले होते, कारण खेडेगावातील त्या व्यक्तीचे रोज कामाला गेल्याशिवाय घर परिवाराचं पोट भरत नव्हतं। हातावरचं पोट अशातच पाकिट हरवल्यानं त्यांचा परिवार दुःखी होऊन बसला होता। या घटनेनं त्याला परिवाराकडूनही बोलणं खावं लागलं। एवढ्यातच संजय शेंडगे यांचा त्यांना फोन आला आणि सांगितलं की काळजी करू नका, आपलं पाकिट मला सापडलंय, या ठिकाणी येऊन घेऊन जावा। त्यांचं मन आनंदाने भरून वाहू लागलं, परंतु मनामध्ये एक विचार आला, आपलं पाकिट सापडलं खरं, परंतु त्यामध्ये 9,000 रुपये असतील का? परंतु तसंच धाडस करून ती व्यक्ती संजय शेंडगे यांच्या घरी गेली। शेंडगे यांनी त्यांना घरामध्ये बोलावून त्यांना चहापान केला व सापडलेलं पाकिट पैशासह जसेचा तसं त्यांनी दिलं। ते उघडून पाहिलं तर पैसे व कागदपत्रे जसेच्या तसे त्यामध्ये होते। ते पाहून ती व्यक्ती एवढी भावनिक झाली, ती म्हणाली, एवढा प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा आपल्यामध्ये आणि आपल्या परिवारामध्ये कसा काय आला हे मला जाणायचंय। त्यांचे बोलणं ऐकून संजय शेंडगे म्हणाले, ज्याची वस्तू त्याची समजा, काम तसं तक्रारीचं, सारा संसार एक परिवार। या निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या शिकवणीमुळे आमच्यामध्ये हा प्रामाणिकपणा आलाय। व्यक्तीलाही याबद्दल खूप कुतूहल वाटलं आणि आज समाजाला निरंकारी मंडळाच्या शिकवणीची गरज आहे। सर्वांनी हे आचरणात आणलं पाहिजे, तरच मानव सर्वांशी प्रेमाने, एकोप्याने आणि बंधुभावाने राहतील अशी आशा व्यक्त केली। तसेच निरंकारी मंडळाचे आभार देखील मानलेत। SK न्यूज मराठी, शुभम पाटील।